तुझी शाळा सुटली का? खरं खरं म्हणलं. अरे तुमच्या बापाने मग लायसन्स दिलं का? बघ आता काय बोलू मी आता. तर भाऊ आपलं चॅनल बघू राहिलं तो ओएस के शो अच्छा लगा तो करो ऐसा इंसिस्ट नहीं कर रहा मैं मतलब हिंदी में भी आएगा ओएस के शो. महादेव मित्रांनो, आज आहे सोमवार. संपले आमची माझ्या 2 दिवसाची शनिवार रविवारची. आता गपचूप निघायचं ऑफिसला. दुसरी गोष्ट अशी, आज आहे होळी, तर सगळ्यांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा. मस्त होईल. आणि तुम्ही असं म्हणता का होळी होळी रे होळी पूर्णाची पोळी असं म्हणता का तुम्ही? मला तर असं तर लेट नाही कमेंट सेक्शन. ठीक आहे, असो जे असतील घरी ते मस्त होळी साजरा करतील. मस्त पैकी गौऱ्या आणतील. गौऱ्या माहिती ना तुम्हाला? माहितीच असतील गौऱ्या. त्याच्यानंतर वाडं, ठीक आहे. त्याच्यानंतर थोडंसं छोटंसं कट्टा काढायचं, त्यात 1 रुपया टाकायचा. त्याच्यानंतर गौऱ्या लावायच्या. अजून पण काहीतरी असतं ना, हां, आणि टोपी घालायची माणसांनी. मग ते त्याच्यात ते रवायचं. रवले का गौऱ्या टाकायच्या आणि पाणी घालायचं सुकून आणि ओरडायचं. आमच्या इकडं तसंच करतात भाऊ. तुमची सांगा कसं. भंड झालो मी. भंड गाडीची चावी विसरला. गाडीची चावी घेऊन जाऊ वरती. गाडीची चावी विसरली होती. गाडीची चावी खिशातच होती. झोप नाही झाली का असा विषय होता माझा. जाऊ दे काही. अरे भाऊचं लग्न झालंय, त्याला म्हणलं जा लवकर वहिनीसोबत होळी खेळ. काय अरे दादा, पण यांना माहिती नसलेल्या पोरांना सांगा, नाशिकची रंगपंचमी 5 दिवस नंतर असते दादा. आमची जी रंगपंचमी आहे, होळी खेळण्याचा जो दिवस आहे, तो पुढच्या रविवारी आहे. अंडर एटीन सायली कोण म्हणतो त्या छोट्या पैशाला शाळा सुटली का? आता निकम म्हणला तुझी शाळा सुटली का? खरं खरं म्हणलं. अरे तुमच्या बापाने मग लायसन्स दिलं का? बघ आता काय बोलू मी आता. मोठा प्रश्न आहे. हे साहिल चिडलाय तो. हे साहिल चिडलं ते चिडलं ना तो खरंच. म्हणजे काय असू दे. नमस्कार मित्रांनो, परत एकदा एक बस 2 मिनिटात आम्हाला बोलू दे. यांच्यासोबत जरा महत्वाचं बोलायचंय. घरून एक फोन आला मला. घरचे म्हणले येतो का पुरणपोळी खायला? मी म्हणलं नाही येऊ शकत. असं म्हणजे असं म्हणलं नाही मी. आलतो फक्त फोन. मी म्हणलं मी जेव्हा येईन तेव्हा बनवा, नाही का? तर मला वाटतं जेवढे घरी राहतील, जेवढ्यांचं घर आहे, त्यांनी होळी केली असेल साजरी. ही गोष्ट वेगळी आहे. आणि होळी साजरी करताना, आता मी जेव्हा लहान होतो तेव्हा मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. त्या अशी गोष्ट आहे, होळी झाली बरोबर. होळी झाल्यानंतर म्हणजे होळीमध्ये कट्टा कांदून त्याच्यामध्ये 1 किंवा 2 रुपयाचा हे टाकतात, नाही का, पैसे किंवा ठोकळा टाकतो आपण. 5 रुपयाचा 1 रुपयाचा. ते काय करायचं, सकाळी उठायचं पारोस आणि तेवढंच शेजारचे घरून, तिकडले घरून, इकडले घरून, असे सगळे शेजारचे घर हिंडायचे. ते होळी खोदायचे, कांदायची, उघडायची, त्यातून 1-2 रुपये जमा करायचे, 5 रुपये जमा करायचे. त्याच्यानंतर जायचं दुकानामध्ये जाऊन मग कलर घ्यायचा. कलर घेऊन मग त्याच पैशाचा कलर घेऊन मग पोरं खाटलाखाली जाऊन बसायचे. खाटाखाली जाऊन मग तिकडून त्यांना वडून आणायचं. ते दार लावायचे, पोरींसारखं करायचे ते. पण आम्ही शेवटी पाणी टाकायचो त्यांच्यावर. असं एकंदरीत आमचा विषय होता होळीला. आणि मॅटर असं आहे अजून की पुरणाची पोळी, वरण भात, आमटी आणि म्हणू शकता तुम्ही लिंबू आहे, कुरडाई भजी आहे, एक नंबर. माझ्या आता इथं बघ मी काय घालते, भात निसता नाही तर पुरणाची पोळी नाही काय अवघड आहे. तुमची तर होळी कशी साजरा होती? तुम्ही पुरणाची पोळी करता का? हो. नक्की का? हो. नक्की? हो. आंघोळ केली का तू? ते ब्लॉग मध्ये नको टाकू नाही, त्यांना माहित नाही कोण बोलतोय. ए भाऊ, या बिल्डर बसला इथे. बिल्डर तुला फोन बिन आला नाही करून? आला ना, त्याला बी आलं तर परत भेटू आपण जेवण. भाऊ अन्नदाताला घेऊन चाललोय आता त्या दिशेने. कुठल्या खर्चाच्या दिशेने. अन्नदाताला इंटरेस्ट आहे का कॅमेरामध्ये? अन्नदाताला इंटरेस्ट आहे कॅमेरामध्ये यायचं? हा ठीक आहे. नको कारण काय? अरे कधी मग तिकडे हो ना, यायचं नाही तर. म्हणजे मी दिसली का त्याच्यात? दिसत असेल आता थोडंफार. जाऊ दे, काय नाही. त्याचा कर पण भाऊनी जो शर्ट घेतला होता कॅम्पचा तो घातलाय आज. भावांनो, सगळ्यांना माहिती मी काय काय घेतलंय. बॉटम माहिती मी काय घेतलंय, माझ्याकडे काय काय वस्तू आहे. अरे तुम्हाला काय उरला असेल ते सांगा कमेंट बॉक्स मध्ये, ते पण घेऊन टाकतो म्हणजे सगळ्यांना सांगतो.
तुम्हाला आणखी काय काय पाहिजे ते पण सांगा माहिती तळतळ राहिलेत कारण की पोरांची प्रायव्हेट लाईफ काय प्रायव्हेटचा प्रश्नच नाही, आता सगळं पब्लिक झालेलं आहे म्हणल्यावर. नाही नाही फार आमच्या मुलांना चड्ड्या पण माहिती कोणत्या घालतो अरे आता. हळू ते जाऊ दे पण माग पुढे मी फेमस झालो तर तुम्ही पण होता ना बाबा अरे त्याच्यामुळं. famous काय आता जाऊ दे, आता बोललो असतो काय 3-4 शब्द काय असो. लोक असं काय? बघू राहिले तोंडाकडे म्हणतात लोकांचं बघणं काम आहे, बघू दे. तर ठीक आहे आपल्याला काही घेणं देणं नाही बरोबर आहे का नाही येस बॉडी भगवा झेंडा बघायचा का तुम्हाला इकडे भगवा झेंडा भेटला का रे flat? नाही भेटला आम्हाला फ्लॅट कारण की आमचा डिसिजन पुढे ढकललाय आम्हाला फ्लॅट भेटलाय, हा. बट नाही का आम्ही नेक्स्ट मंथला होणार एप्रिल किंवा मे हा, मध्ये. थोड्या दिवसात हो कारण की कार्यकर्ते तो खाली settle होणार होतात. आहे, तो खाली होणार आहे फ्लॅट जो पाहिजे तो. आणि दुसरी गोष्ट अशी आम्हाला आहे उद्या हॉलिडे ऑफिसचा उद्या हॉलिडे कुठे जायचं का उद्याचं बघू, उद्या बघू. उद्याचं बघू का हो. तू तुझं काय कर तू सकाळी लवकर जिमला जाऊन नाही तर रडतोस तू परत ठीक आहे. ठीक आहे जाऊ समवेअर वेअर वी कॅन गो आर यू इंटरेस्टेड? अंडर 18 बालकांना घेऊन नाही जातो ऑर्डर लावतो नाही याच्यामध्ये काय विषय बघू दाखवू का हे बघा असा विषय हो बरोबर राहिले ग्लास बीस एकदम टकाटक मध्ये कसा असतोय देव बाबा ठीक आहे. थोडस मार्केटिंग करतो तुमचं नाही का द ओएसके शो चॅनल आहे चमचे केवढे आहेत ते ठीक आहे लावलेत भाऊने आता त्याच्यामध्ये तो आईस्क्रीम वगैरे टाकला दादा आपला तिकडे घेऊन चाललाय तो तिकडे आहे त्याचं भाऊ आपण घेतले बदाम शेक मस्त पैकी विथ बटरस्कॉच तर भाऊ आपलं चॅनल बघू राहिलं ओएसके शो अच्छा लगा तो करो ऐसा इंसिस्ट नहीं कर रहा मैं मतलब हिंदी में भी The OSK show. भाऊ करू राहिले एकदम टाकाटक मध्ये द ओएसके शो हाँ करो हिट करो आएगा वो आना तो चाहिए हाँ ये देखो आ गया हमारा चैनल तो ये मेरा चैनल है तो आपको अच्छा लगा तो सबस्क्राईब कर दो हाँ ठीक यांची क्वालिटी चांगली आहे मी म्हणजे 2 वर्षापासून येतो इथं भारी वाटतं जरा. थंड होऊन थोडा टेस्ट करू नाही अजिबात नाही मी परसिस्टंट कंपनी बरं का ही परसिस्टंट कंपनी ती पण परसिस्टंट कंपनी इकडं सिम्बॉसिसचं हॉस्टेल आहे सिम्बॉसिस हा बघा ही सिम्बॉसिसची काय करतो म्हणतो इथं वडापाव खाल्ला इथं वडापाव खाण्यासारखं काय भाऊ हल्ला भाई आता काय करू, इच्छा होती काय वडापाव फक्त आपलं कुठला सोपनरावचा बास नगरचा वडापाव फक्त मान्य करा सोपनराव वडावाला बसलो आता इथं आम्ही पण यायचो सॉफ्टी खायचो भरपूर असं काही नाही आम्ही बी खायचो जवळ बसू म्हणलं मस्त थंडागार हवा चालू आहे. उद्या मस्त सुट्टी आहे. मस्त एन्जॉय न करता आमचे कष्टाचे दिवस चालू इथले विषय असा आहे भाऊला विचारला आता तू दुसऱ्यांचं होळीतले पैसे काढायचे का ठोकळे काढायचे का 1 रुपये 2 रुपये 5 रुपये खूप काढायचं. किती सकाळी जायचं सकाळ 6:30-6च्या दरम्यान जायचो. त्यात पण कॉम्पिटिशन असायचे. कॉम्पिटिशन दुसऱ्या गल्लीतले पोर यायचे आम्ही आमच्या गल्लीतले पोर आमची गँग चालायची मस्त मध्ये म्हणजे 10-12 रुपये जमा व्हायचे आमचे. त्याचे रंग आणायचे आणि सिल्वर त्यातून आम्ही सिल्वर कलर किंवा आम्ही क्रिकेट खेळायचो मोस्टली उन्हात आणायचं त्याच्या पेप्सा घ्यायचो किंवा बॉल ते तर नंतरची रबली बॉल रबली नाही रबडी रबडीचा बॉल रबडीचा बॉल तिथे गोष्ट वेगळी माहिती घरामागच ग्राउंड होतं मस्त पैकी हो ताण बिन लागली माझ्या ताणला घरास- लागायची घरासमोर भरूनच खेळायचो मी तापेची तरी खेळायचो फार काळे हातापाय काळे तेव्हा होतं फुल याच्या भाषेत त्याने होतं फुल सनस्क्रीन लावतो डर्माकोची सनस्क्रीन लावतो म्हणून त्याच्यामुळे पहिले लावायचो रे पहिले घरची शिवी द्यायची मला हा का? आमच्या घराचं दिसत आमच्या घर त्याचं तोंड बघा कसं होईल आमच्या घराचं दिसत नाही म्हणे तू हा. म्हणजे मी म्हणायची नाही पण दिसतोय ना तू आता आता दिसते आता मस्त दिसतोय तू आता भाऊ उन्हात आहे तर गारे डोळे हा दाढी बिडी काय बोल कोण जास्त पोरगी असेल तर आहे माणूस सिंगल आहे हा क्या पाटक्यास करून घ्या. चालेल, याच्यावर काय नाही बोलायचं मला आणि कचरा बघा मयूरने किती कचरा केलाय हा सगळ्या पेजीचा मीच हे करतो कचरा किती कचरा आहे हा. सगळं मीच खातो. उद्या कुठे जायचंय का उद्या बघू ना नियोजन करू. आयले असं काय राव मध्ये 2 जिमला दिवस जाऊन काय? सुट्ट्या परत हा छोटू बोल. पोहोचली त्याच्यानंतर नाही पण काल काम आज काम केलं काल परवा सुट्टी परत उद्या सुट्टी म्हणजे माणूस रुळूनच द्यायचं नाही का म्हणजे कामात नाही रुळून द्यायचा रुळून म्हणजे की बाबा एका लय आणि ताला म्हणजे असं माझं म्हणणं आलं तर जाऊ दे आजसाठी आपण इथपर्यंतच ठेवायचं ब्लॉग आणि
भेटत उद्या जर काय असेल इंटरेस्टिंग तर बघू. पोर उठले लवकर सकाळी तर मला तर काही इच्छाच नाही भाऊ, मला तर झोपच नाही आली आज मी मोकार झोप म्हणजे कम काय माहिती झोपत नाही राहिली. मॅटर काय होतो मॅटर आज झालं मी नाही झोपलो होतो परत उठलो जेवणासाठी भूक लागली थोडीशी आणि मग त्याच्यानंतर परत झोपायचा प्रयत्न केला. झोपायचा प्रयत्न आपलं झाला पण लय उशिरा झाला आणि सकाळी लवकर जाग पण आली त्याच्यामुळे जरा मॅटर झालं तर म्हणून बाकी काही नाही. तर काही विषय नाही आता करून घेऊ कंप्लीट आपली झोप वगैरे. आणि ऊन हे किती किती सफोकेशन होते मोकार गरम होते यार. असं वाटतं एक वेळेस हिवाळा ठीक आहे हिवाळा कसं अंगावर घेऊन झोपतं बी येतं पण हे उन्हाळ्यात काय करायचं. जाऊ दे काही विषय नाही आजसाठी ठेवत आपलं विलॉग इथपर्यंत. नको सांगू आपले संघर्ष ऐकू नाही नाही असं काही नाही आजसाठी ठेवत इथपर्यंत. बाय बाय. Like and share this video and make sure to subscribe so you don't miss any new updates. Thanks for watching.